आप सब देख रहे हैं सारा अधिकार। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले केंद्र सामाजिक न्याय मंत्री के छत्रपति शिवाजी टर्मिनस सीएसटी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के गौतम सोनवणे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, सिद्धार्थ कसारे मुंबई प्रदेश अध्यक्ष, सुरेश बासिंग राष्ट्रीय सचिव, घनश्याम चिरनकर आरपीआई नेते ने 8 सितंबर को प्रेस मीट ली गई। इसमें महाबुद्ध महावीर टेम्पल ये बौद्ध लोगों का टेम्पल है, लेकिन इसका कंट्रोल बौद्ध लोगों के हाथों में नहीं है। ये एक इनजस्टिस है, इसलिए इस अन्याय के खिलाफ देश भर में आंदोलन होगा। सभी बौद्ध समाज जिनका बसेरा महाराष्ट्र में है वो बढ़ चढ़ कर आए और इस आंदोलन को और ताकत दे। 10 सितंबर को दोपहर 4 बजे मुंबई सेंटा क्रूज पूर्व कॉलोनी विद्यापीठ कैंप्स के पास भीम छाया सांस्कृतिक केंद्र में बौद्ध समाज के सीनियर लीडर ने एक मीटिंग रखी है। इस मीटिंग का निमंत्रण रामदास आठवले को दिया गया है। आरपीआई के राष्ट्रीय सरचिटनीस अविनाश मातेकर, इसमें वरिष्ठ नेता एडवोकेट प्रकाश अंबेडकर, जोगेंद्र कवाडे, भीमराव अंबेडकर, आनंदराज अंबेडकर, डॉक्टर राजेंद्र गवई ने भी इस पर टिप्पणी की है और सभी बौद्ध लोगों को आंदोलन में भाग लेने को कहा है। इस प्रेस नोट के अनुसार बीटी एक्ट जो है वो रद्द होना चाहिए और इसमें क्लियरली लिखा गया है कि जो भी धार्मिक स्थल है, जैसे मुस्लिम लोगों के धार्मिक स्थल जो है वो मुस्लिम के कंट्रोल में होनी चाहिए, बौद्ध लोगों के धार्मिक स्थल जो है वो बौद्ध लोगों के कंट्रोल में होनी चाहिए, और हिंदू लोगों की जो धार्मिक स्थल की जो संस्था है वो हिंदू लोगों के कंट्रोल में होनी चाहिए। और ये जो बौद्ध महावीर का जो मुद्दा है, इसमें जो है बौद्ध कम्युनिटी को जो है इसमें कंट्रोल देना चाहिए और इसी को चलते हुए जो है ये आंदोलन किया जाएगा। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। बिहारमध्ये पाटणा या ठिकाणी बुद्धगया या ठिकाणी महाबोधी विहार आहे। हे बौद्धांचं संपूर्ण जगातील बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे। हे जे बुद्धविहार आहे, महाबोधी बुद्धविहार, या बुद्ध महाबोधी बुद्धविहार ट्रस्टच्या नुसार, त्या कायद्यानुसार ऍक्ट नंबर 1949 कायद्यानुसार त्या ट्रस्टीमध्ये जवळजवळ 5 हिंदू आणि 4 बौद्ध असतात। परंतु त्या बुद्धविहाराच्या महाविहाराच्या ट्रस्टमध्ये सगळे बुद्ध धर्मीयांचे प्रतिनिधी असावे। त्या ट्रस्टमध्ये तो 1949 विहारचा कायदा हा रद्द करून त्या ठिकाणी नवीन कायदा करावा, या मागणीसाठी गेली वर्षभर हा जो पूर्वीचा जो कायदा आहे, काँग्रेस सरकारने बनवलेला हा जो कायदा आहे, तो कायदा बदलून त्या ठिकाणी नवीन कायदा आणावा आणि हे जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्ध ट्रस्टियांच्या संपूर्ण जे ट्रस्टी आहेत 9च्या 9 ते बौद्ध धर्माचेच असले पाहिजे, या मागणीसाठी गेले वर्षभर बुद्धगया, दिल्ली, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर बौद्ध धर्मीयांचं जोरदार आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन चालू असताना या आंदोलनाच्या दृष्टीने सगळे रिपब्लिकन पक्षाचे नेते, बौद्ध धर्मीयांचे अनेक गट, बौद्ध धर्मीयांच्या सगळ्या संस्था, बौद्ध महासभा, पंचायत समिती येथील सगळे गट आणि बौद्ध धर्माचे सगळे जे नेते आहेत, जे अनेक गटामध्ये विखुरलेले आहेत, त्यांना आठवले साहेबांनी निमंत्रित केलेलं आहे की या महाबोधी महाविहारासाठी मुंबई शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक बौद्धांची मोठी ताकद उभी राहावी आणि एक बौद्धांचं मोठं आंदोलन उभं राहावं। यासाठी दिनांक 10 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता कालिना येथील मुंबई विद्यापीठासमोरील, मुंबई विद्यापीठ कॅम्पस समोरील भीमच्या सांस्कृतिक केंद्र कालिना सांताक्रूज पूर्व या ठिकाणी 10 तारखेला दुपारी 4 वाजता आठवले साहेबांनी बैठक बोलावलेली आहे। या संदर्भामध्ये रिपब्लिकन चळवळीतील, बाबासाहेबांच्या चळवळीतील, आंबेडकरी विचारातील सगळ्या नेत्यांना आठवले साहेबांनी निमंत्रित केलेलं आहे। त्यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश पिता बाळासाहेब आंबेडकर आहेत, जोगेंद्र कवाडे सर आहेत, भीमराव आंबेडकर आहेत, नाना इंग्लिश आहेत, आनंदराव आंबेडकर आहे, राजेंद्र गवई आहे, अर्जुन दानवे आहे, दिलीप जगताप आहेत, भाऊ निर्मळे, राजेंद्र आंबेडकर, चंद्रकांत दांडवले, जयदेव गायकवाड, चंद्रमोहन पाटील, जी.के. डोंगरगावकर, विठोबा पवार, राजाराम कराड, कनिष्ठ कांबळे, अनिकेत संसारे, मोकळे साहेब, कुणाल कांबळे, सागर संसारे, गगन मलिक, जोरी पवार, रवी लोण, कांचन नलवणे, भाई केरकर, नागशेन कांबळे, लक्ष्मण भगत, सुरेश माने, वर्षा गायकवाड
नितीन राऊत, संजय बनसोडे, राम पन्नागडे, सुनील डोंगरे, कल्पनाताई सरोद, सुरेश केदारे, नितीन मोरे, बाळासाहेब पडवळ आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आंदोलन झालेले आहे ते बनते सुरेश साई, बनते विनाचार्य, बनते आकाश रामा आणि आपल्या गोरेगावचे बनते शांतिरत्न. ज्यांनी ज्या बौद्ध भिक्खूंनी आंदोलन केलेलं आहे, ज्या नेत्यांनी हे आंदोलन केलेलं आहे, या सगळ्या नेत्यांना आणि बनतेजींना आणि आंबेडकरी आणि बौद्ध धर्माच्या नेत्यांना जे कुठल्याही पक्षाचे असेल तर बौद्ध नेते म्हणून त्यांना आम्ही निमंत्रण केलेलं आहे. बौद्ध धर्माचे जे नेते आहेत त्या दृष्टीने त्यांना निमंत्रण केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहावं यासाठी आठवले साहेबांनी जो हा प्रयत्न केलेला आहे. आठवले साहेबांनी बोलवलं या मिटिंगला या सगळ्या नेत्यांनी उपस्थित राहावं असं आम्ही आठवले साहेबांच्या वतीने आपल्या माध्यमाच्या द्वारे आणि या सगळ्या नेत्यांना विनंती करतो आणि हे आंदोलन मोठं व्हावं या दृष्टीने त्यांनी आपला सहभाग द्यावा आणि ते आल्यानंतरच कार्यक्रम किंवा आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. आम्ही स्वतंत्ररित्या काय आंदोलन असं ठरवलं नाही, सगळ्यांच्या उपस्थिती सगळ्यांच्या विचाराने ती दिशा आणि दिशा ठरवली जाईल असं रिपब्लिक जाहीर करतो. थँक्यू.